हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? क्रिकेट अँड मच मोरमध्ये आपलं स्वागत. तर मंडळी, आय पी एलचे आता साखळी सामने सगळे संपले. प्लेऑफचा सुद्धा पहिला सामना संपला. आर सी बी बेंगलोरनी मोठ्या दिमाखात आता ह्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे फायनलमध्ये. विराट आता फक्त एक पाऊल दूर आहे आय पी एल ट्रॉफीपासून, जी तो गेली सुरुवातीपासून वाट बघतोय. योगायोग आहे. 18वं वर्ष आहे. विराटची जर्सी विराट 18 नंबरनीच ओळखला जातो, जर्सी नंबर 18. बघूया 18-18चा योग जुळून येतो का. आता खूप जवळच आलेला आहे विराट. ठीक आहे. तर मंडळी, कालचा जो सामना झाला, तो कालचा सामना म्हणजे इतका या आय पी एलमधला एवढा वन सायडेड सामना कालचाच असावा. काल दोघंही जे संघ खेळत होते ते ह्याच्यासाठी खेळत होते, फायनलमध्ये प्रवेश मिळवायसाठी. आर सी बी आणि पंजाब दोघंही तुल्यबळ होते. मला तर शक्यता पंजाबचीच जास्त वाटत होती. पॉन्टिंग आणि श्रेयसचं कॉम्बिनेशन इतकं फॉर्मात होतं, असं वाटत होतं की पहिला फायनलला प्रवेश करणारा संघ बहुतेक पंजाब असेल. पण तसं काही झालं नाही. ह्यांनी बाजी मारली. खरं सांगायचं म्हणजे असं झालं ना की जेव्हा खरंच खेळ उंचावायचा गरज होता तेव्हा पंजाबचा खेळ ढेपाळला. ओपनिंग बॅटिंगची त्यांची जी हे होती, आत्तापर्यंत पहिले तिघे चौघे जे आहेत पंजाबचे, त्यांनी चांगला स्कोअर करून दिलेला आहे. या सामन्यामध्ये तिघे चौघे काय 11ही जण ढेपाळले आणि पंजाबचा संघ अगदी अगदी म्हणजे किरकोळीतच 100मध्येच त्यांचा सर्व भाग सगळे खेळाडू आऊट झाले. जे आव्हान खरं तर आव्हान नव्हतंच, जे मग ह्यांनी आरामात आर सी बीनी आरामात पार पाडलं. तब्बल 9 वर्षानंतर आर सी बीने आता फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. खरं सांगायचं तर कालच्या सामन्यामध्ये ह्यांनी आर सी बीने पंजाबला काय म्हणतात ना, आउट क्लास्ड इन ऑल डिपार्टमेंट्स असंच झालं. त्याचाच रिझल्ट बघा ना, 8 विकेट आणि 10 ओव्हर शिल्लक ठेवून आर सी बी हा सामना जिंकला. आर सी बीने टॉस जिंकला. पहिल्यांदा गोलंदाजी फिल्डिंगचा त्यांनी निर्णय घेतला. तो निर्णय अगदी म्हणजे अगदीच सार्थ ठरवला बॉलर्सनी. कसा होत होता आजपर्यंत पंजाबची जी ओपनिंग लाईन होती, प्रियांश हा तो त्यांचा विकेटर, त्यानंतर श्रेयस आणि नंतरचं शशांक वगैरे बाकीचे सगळेजण सुंदर खेळत होते. मधल्या फळीवर आणि टेल एंडर्सवर बॅटिंगची वेळच येत नव्हती. चांगला स्कोअर उभा होत होतं. पण काल सगळं विपरीत झालं. जेव्हा चांगल्या खेळाची गरज होती तेव्हा सगळ्यांचा खेळ ढेपाळला. आघाडीची फळी अक्षरशः कोसळली. आघाडीची फळी काय, सगळी बॅटिंगच कोसळली. बघा ना, त्यांच्या सगळ्या इनिंगमध्ये हायेस्ट स्कोअर आहे स्टॉयनिसचा, तो आहे 26 धावांचा. आणि त्यांची हायेस्ट पार्टनरशिप 9व्या विकेटची आहे, फक्त 19 धावांची. 14 ओव्हर आणि 1 चेंडू याच्यामध्येच त्यांचा सगळा खुर्दा उडाला. कालच्या सामन्याचं सगळं श्रेय द्यावं लागेल सुयश शर्माला. काय सुंदर गोलंदाजी टाकली त्याने. भंभेरी उडवली म्हणतात ना, तशी त्यांनी भंभेरी उडवली पंजाबच्या फलंदाजांची. आणि हेझलवूड आल्यामुळे ह्यांची बॉलिंगची स्ट्रेंथ तशी वाढलेली होतीच. हेझलवूडनी 3 गडी बाद केले, सुयशनी 3 गडी बाद केले आणि पंजाबला अक्षरशः नामोहरम केलं. उरलेला जो काही कामगिरी करायची होती ती फिल सॉल्टनी पार पाडली. फिल सॉल्टच्या 27 चेंडूतल्या 56 धावा आणि मग कोहली, पाटीदार छोटे छोटे, त्यानंतर मयांक यांच्या छोट्या छोट्याशा कॅमिओज आरामात हा स्कोअर त्यांनी 10व्या ओव्हरलाच पास केला. आता ह्यांची बॅटिंग जेव्हा चालू होती ती बॅटिंग सुरू असताना मला वाटतं ह्यांच्या इनिंगची 4थी ओव्हर असावी काईल जेमिसनची. काय एका म्हणजे मॅचमध्ये लक्षात राहण्यासारखं जर होतं ना तर ती ओव्हर होती. फास्ट बॉलिंगचा एक परफेक्ट उत्तम नमुना त्यांनी सादर केला. मस्तपैकी ते कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी म्हणतात ना, बरोबर ऑफ स्टंपच्या तिथे बॉल पडून स्विंग बाहेर जात होते आणि अनप्लेबल डिलिव्हरीज होत्या. अशाच अनप्लेबल एका डिलिव्हरीला त्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर विराट झेलबाद झाला. नाहीतर विराट हा खरं चेस मास्टर आहे, ठीक आहे, पण काल चेसिंग काय अवघड नव्हतं त्यामुळे त्यांनी फारसा फरक पडला नाही. पण ती ओव्हर या सामन्यातली अप्रतिम ओव्हर होती.
त्यानंतर खेळायला मयांक पुढचे जे 4 चेंडू होते, ते 4 चेंडू त्याला समजतच नव्हता टप्पा कुठे पडतोय, बॉल स्विंग कुठे होतोय. तो बॉल बॅट फिरवत होता आणि मिस होत होता. फिरवत लकीली एकही एज मिळाला नाही. तो वाचला. पण एक सुंदर ओव्हर ती बघायला मिळाली. ती त्याने विराटची ओव्हर आणि विकेट मिळणं मस्त होतं. पण नंतर पुढच्याच ओव्हरला मयंकनी त्याचा रिव्हेंज घेतला असं म्हणायला हरकत नाही. पुढच्या ओव्हरला त्यांनी ह्याला पण फोडून काढलं, जेमिसनला पण. हे टार्गेट नव्हतंच. त्यामुळे हे आरामात चेस केलं. 10व्या ओव्हरला सामना संपला होता. मला वाटतं IPLच्या इतिहासामध्ये शिल्लक राहिलेले जे चेंडू असतात त्या संदर्भातला हा सगळ्यात मोठा विजय असावा. तर अशा रीतीने आता पहिल्या आपल्याला फायनलिस्ट मिळालेले आहेत RCB. पंजाबसाठी सगळं काही संपलेलं नाही आहे. लकीली पहिल्या 2 स्थानामध्ये त्यांचा संघ असल्यामुळे दे हॅव अनदर बाईट ऑफ अ चेरी अवेलेबल. आणखीन एक संधी आहे त्यांना. आता आज जो सामना होणार आहे त्या सामन्यातला जो विजेता संघ आहे त्याच्याबरोबर त्यांना हे खेळायचं आहे. आणखीन एक सामना खेळायची संधी आहे. तिथे एलिमिनेटरमध्ये जो विजय मिळेल त्यांच्याबरोबरचा सामना जर जिंकला तर अजूनही पंजाब फायनलला येऊ शकतं. आणि आजच्या सामन्याची पुनरावृत्ती म्हणण्यापेक्षा आजच्या सामन्याचेच 2 संघ फायनलला येऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा सामना. म्हणजे आजपर्यंत जे काही घडत आलं त्या सगळ्यामध्ये मुंबईसाठी हा खरोखरीच महत्त्वाचा सामना आहे. डू ऑर डाय. आणि जेव्हा काय म्हणतात ते भिंतीला पाठ टेकलेली असते, लावलेली असते, तेव्हा मुंबईचा संघ हा नेहमीच जबरदस्त प्रतिकार करतो. आज पण अशा जबरदस्त प्रतिकाराची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आजचा जो सामना आहे तो एक्सपिरियन्स आणि यूथ असा आहे. मुंबईकडे ठासून भरलेला एक्सपिरियन्स, वेरॅज ह्याच्याकडे गुजरातकडे यूथ आहे. यूथ म्हणजे पर्टिक्युलरली साई सुदर्शन. गिल आता यंग जरी असला तरी तो एक्सपिरियन्सच आहे. थोडक्यात ते सुरुवातीला म्हटलं होतं ना, गोल्ड वर्सेस बोल्ड, तसा आजचा सामना आहे. आता बिंग लॉयल फॉलोअर ऑफ मुंबई इंडियन्स, आय एम सपोर्टिंग मुंबई. ठीक आहे, कोणताही संघ जिंकला तरी तो आपलाच संघ असणार आहे. फक्त एकच असं इथे वाटतं ना की आजचा जो सामना आहे तो कालच्यासारखा रटाळ नव्हता. एक एक्साइटिंग फिनिश बघायला मिळावं. कसं आहे ना, मुंबई 5 टाइम्स चॅम्पियन आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर आता 6वा कप दिसायला लागलेला आहे. त्यामुळे ते जिद्दीने खेळणारच आहेत. त्यात काहीही वाद नाही आहे. आजचा जो सामना आहे तो कालच्याच मैदानात, कालच्या स्टेडियमवर आहे. कालचीच हे राहील एकंदरीत परिस्थिती. सुरुवातीला चेंडूला बाउन्स खूप मिळत होता. बाउन्स मिळत असल्यामुळे तो स्विंग, फास्ट बॉलिंग आणि स्पिनर सगळ्यांनाच खालची खेळपट्टी सुरुवातीला साथ देत होती. आजच्या सामन्यात काय होतं बघूया. आता मुंबईकडे असं आहे ना की मुंबईला मोठा धक्का असा बसलेला आहे की त्यांचा जो विकेट किपर आणि ओपनिंग बॅट्समन रिकी रिकेल्टन आणि विल जॅक्स हे दोघेही अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे तसा फलंदाजीचा थोडासा मुंबईच्या संघामध्ये एवढं टॅलेंट आहे की अगदी कुणी जरी नसलं तरी थोडासा सेटबॅक होईल, पण काय फार मोठा फरक नाही पडणार. आजही तसा काही फारसा नाही फरक पडणार. पण त्यांना रिप्लेसमेंटसुद्धा बेअरस्टो चांगला आहे. त्यानंतर असलंका पण आलेला आहे त्यांची रिप्लेसमेंट म्हणून. आता असं आहे ना की मुंबईकडून बोल्ट जो आहे, बोल्ट हा गेल्या IPLमध्ये तर त्याची खासियतच होती, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढायचा असतो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा, या IPLमध्ये सुद्धा बोल्टनी ओपनर्सना खूप त्रास दिलेला आहे गुजरातच्या. आता आज काय करतो बघूया. आता असं आहे ना की लॉ ऑफ ॲव्हरेजेस असं सांगतं की कंटिन्युअस जेव्हा सक्सेस मिळत जातं तेव्हा कुठेतरी एक ब्रेक येतो. तसा जर गुजरातच्या दुर्दैवाने आज साई सुदर्शनच्या फॉर्मला ब्रेक लागला तर मग त्यांचं फलंदाजी थोडीशी अवघड राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुमराह ऑल टाईम ग्रेट. कुठल्याही पिचवर कुठल्याही प्रतिस्पर्ध्यासमोर बुमरास्त्र यांच्याकडे आहेच आहे. त्यामुळे काय आता कोणाची बाजू जड वगैरे असं काही म्हणता येत नाही आणि तसं म्हणूही नये. पण मुंबई वाटते बाबा जरा थोडंसं मुंबईकडे प्लस पॉईंट्स आहेत. आणि गुजरातचं दुसरं एक त्यांना धक्का असा बसलेला आहे
की गुजरातची जी फलंदाजी होती ती अशीच होती. अशीच म्हणजे पंजाबचं कसं पहिले तिघे प्रभसिमरन, प्रियांश आणि श्रेयस हे बाजी मारून द्यायचे. तसंच किंवा किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्त चांगली फलंदाजी गिल आणि साई सुदर्शन करतात. आणि नंतर खाली येतोय बटलर. पण आजच्या सामन्यामध्ये बटलरच्या सेवा उपलब्ध नाही आहेत. हा रिकेल्टन, विल जॅक्स, बटलर हे आता त्यांच्या देशासाठी देशाच्या कामगिरीसाठी ते नाही अवेलेबल नाही आहेत. साहजिक आहे. त्यामुळे जे उपलब्ध आता जे काही रिसोर्सेस आहेत त्यावरच हा सामना खेळायला लागणार आहे. पण आता असं आहे ना, की आता आता रंगतदार म्हणजे आता काय डू अँड डायच आहे जवळ-जवळ. डू अँड डायच आहे. म्हणजे कालच्या संघाला ह्याला एक संधी होती. आजपासून आता संधी नाही. हारला की बाहेर. म्हणजे आता हे सगळ्यात हे सगळे असेच सामने आहेत. तसंच एक मोठा सामना आहे आज आणि मुंबई इंडियन्सचा आहे. मुंबई, गुजरात दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोघांकडे चांगले रिसोर्सेस आहेत. पण असं आहे ना, की कालचे 2 संघ तुल्यबल नव्हते का? होतेच. पण दुर्दैवाने कालचा सामना अगदीच एकतर्फी झाला. एकतर्फी सामन्याचा प्रेक्षकांना अजिबात कंटाळा येतो किंवा ते काही मजा येत नाही त्याच्यामध्ये. आजचा सामना कोणीही जिंकू दे, शेवटी सगळ्या टीम आपल्याच आहेत. पण आजचा जो सामना आहे तो एक्साइटिंग व्हायला पाहिजे आणि काय क्लिफ हँगर वगैरे, लास्ट बॉल फिनिश असा काहीतरी एक चुरशीने खेळला गेलेला सामना प्रेक्षकांना बघायला मिळावा, हीच इच्छा. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघायचा इच्छा तुम्हाला वाटत असेल तर अर्थातच बेल आयकॉन प्रेस करा. बरं आहे तर मग भेटूया आज संध्याकाळी मुंबई आणि ह्यांचा ह्याचा जो सामना होणार आहे त्या सामन्याचं प्रत्यक्ष हे बघायला लाईव्ह नाही, आपल्या घरात टी व्ही समोर बसूनच. पण मजा येणार आहे. तर मंडळी, टिल देन बाय.